आणि त्यावेळेस आई तुळजाभवानींनी छत्रपती शिवरायांना भवानी तलवार दिली होती आणि असा अतिशय सुंदर सर्वांना प्रेरणा देईल अशा आई भवानी वचनच्या प्रतिमेचं, तसंच या ठिकाणी ज्यांनी अहिल्यानगरहून रायगड ते 12 ज्योतिर्लिंग असं कावड यात्रा या ठिकाणी केलेली आहे. प्रथम तर मी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक या ठिकाणी मांडतो. आज संपूर्ण सोनगीर वासियांसाठी धर्मरक्षक गोविंदभाऊ राजपूत यांनी 12 ज्योतिर्लिंग व 4 धाम या अतिशय भीष्ण आणि अशा मोठ्या प्रवासाला कावड यात्राने पायी करण्याचा निश्चय घेतलेला आहे, प्रण घेतलेला आहे. असे गोविंदभाऊ राजपूत यांनी 8 धाम व 2 धाम व 8 ज्योतिर्लिंग पायी त्या ठिकाणी पूर्ण केलेले आहेत. खानदेशी सनातनी अहिल्यानगर वासी गोविंदभाऊ राजपूत, तसेच ज्यांना मीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रानेच नव्हे तर संपूर्ण देशाने फक्त सोशल मीडियावरच पाहिलं होतं, ते कुणाल भाऊ पाटील यांनी सायकलवर, बरोबर ना, यांनी सायकलवर 12 ज्योतिर्लिंगची या ठिकाणी यात्रा केलेली आहे. आणि अशा महान हिंदू सुपुत्रांचा योग या ठिकाणी आपल्या माध्यमातून घडून आला आणि यांचा सत्कार समारंभासह धर्मजागरणपर सुप्रसिद्ध कीर्तनकार तसेच शिवव्याख्याते विशाल महाराज वारुडकर यांचं भव्य अतिशय सर्वांना मनतृप्त करेल असं शिवचरित्रपर व्याख्यान या ठिकाणी होणार आहे. आणि अशा अतिशय सुंदर कार्यक्रमाचं नियोजन ज्यांनी केलं त्या संपूर्ण टीमचं सर्वांनी इथं उपस्थित असलेल्या सर्वांनीच प्रथम तर टाळ्या वाजवून त्यांना अभिवादन करायचं आहे. शिवाजी महाराज की हर हर. आणि ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. कुणालदादा पाटील यांचा सत्कार गोविंदभाऊ ठेलारे या ठिकाणी करतील असं मी त्यांना विनंती करतो. धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज की. नमः पार्वती पते हर हर. तसेच रवी भाऊ बॉडीगार्ड यांचा सत्कार नाटू ठेलारी हे करतील असं मी त्यांना विनंती करतो. ओमभाई पिके मानद पशु कल्याण अधिकारी महाराष्ट्र शासन, मोनूभाऊ भदाने यांचा सत्कार दुला ठेलारी हे करतील असं मी त्यांना सूचित करतो.
पुढील सत्कार ज्ञानेश्वर डीजे आसिफ या ठिकाणी एस आहेत. जयेश दादा पाटील यांचा सत्कार भाईदास भाऊ ठेलारी हे करणार आहे. कुठे आहेत त्यांनी येऊन जा. भाईदास ठेलारी. तो शिवव्याख्यानाचा कार्यक्रम आता काही सेकंदातच सुरू होत आहे. अतिशय सुंदर अशा शेणाची वाट बघत होतात. तो शेण जवळ आलेला आहे. सर्वांचे कान ज्यांना ऐकण्यासाठी तरसत आहेत असे धर्म व्याख्याते शिवचरित्रकार माननीय श्री विशाल महाराज वारुळकर यांचं व्याख्यान या ठिकाणी सुरू होणार आहे. मी महाराजांना विनंती करतो की आपण या ठिकाणी उपस्थित असलेला या सर्व समाजाला आज जे कार्यक्रमाचं खरं या ठिकाणी हिंदू धर्म व सनातन परंपरेला जोपासण्यासाठी ज्या 2 परंपरा यांनी या ठिकाणी युवकांनी राबवल्या आहेत आणि त्याच्यासाठी त्यांना बघण्यासाठी व त्याचंच औचित्य साधून या ठिकाणी हे जे व्याख्यान आपलं आयोजन करण्यात आलं आहे त्याला साजेल असं आपण धर्म उपदेशापर या ठिकाणी व्याख्यान करावं. मी असं आपणास विनंती करतो आणि आपणास आमंत्रित करतो की आपण या ठिकाणी आपलं व्याख्यान सुरू करावं. माननीय विशाल महाराज वारुळकर. छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. आनंद मारा बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावरती दिसतोय, म्हणून आनंदाच्या भरामध्ये बरेच जण उभे दिसत आहेत. सगळ्यांना माझी विनंती, आपण खाली बसून घ्या, कारण उभे राहून पडण्याचे परिणाम फार भयानक होत असतात. जो बोलणार नाही त्याला त्याच्या शेजारच्याची शपथ आहे. बोला क्षत्रिय घुलांश्वर सिंहासनाधीश्वर प्रौढ प्रताप पुरंदर जनता राजा गणपती छत्रपती चारित्र्य संपन्न बुद्धी सम्राट निर्वेशनी छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर संस्कृत पंडित गौब्राह्मण प्रतिपालक धर्मवीर संभाजी महाराज की. हर हर जय भवानी. एलकोट एलकोट. भारत माता की जय. जवान. कसं असतं, सध्या आपल्या देशामध्ये अतिरेकी कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. कारण जो भारत माता की जय बोलला नाही, समजून घ्यायचं हा आपला नाही, हा पाकिस्तानातून आलाय. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर आपल्या अंगातलं रक्त गरम होत असतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर आपल्या अंगातलं रक्त गरम होत असतं. एखादा म्हणेल, महाराज तुम्ही किती महाराजांचं नाव घ्या, माझं रक्त गरम होत नाही. महाराजांचं नाव घेऊन ज्यांचं रक्त गरम होत नाही, नंतर त्यांचं रक्त चेक करायचं असतं. एखादा म्हणेल, महाराज तुम्ही किती महाराजांचं नाव घ्या, माझे रक्त काही गरम होत नाही, मी काय करू. तू इथून उठ, सोनगीरच्या उड्डाणपुलावरती जाय आणि उडी टाक. ना इलाज को क्या इलाज दादा. आय माऊली धन्य मराठा देश. जय बोला शिवछत्रपतींचा जय श्री ज्ञानेश. नमो मायभूमी जते जन्मलो मी, नमो कर्मभूमी जते वाढलो मी, नमो अलंकापूरभूमी जते ज्ञान पावितो झालो आम्ही. खऱ्या अर्थानं आजचा जो कार्यक्रम या ठिकाणी येण्याचा योग आला, आपल्या सगळ्यांना माहीत आहे. खऱ्या अर्थानं खानदेशामध्ये नवे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदरणीय गोविंद दादा यांनी हरिद्वार ते रायगड
या ठिकाणून कावड यात्रा घेतली आहे. गेल्या 8 महिन्यापासून ते संबंध महाराष्ट्रभर त्यांची भ्रमंती नव्हे जगभरामध्ये त्यांची भ्रमंती चालू आहे आणि ते आज सोनगीरमध्ये आले. खऱ्या अर्थानं मला तुमचं काही माहीत नाही. मी मानत नाही कुठलाही बाबा पीर. मी मानत नाही कुठलाही बाबा पीर, कारण मला माझ्या हिंदू धर्माच्या 33 कोटी विश्वास आहे. या गोष्टीचा आहे मला धीर. मला माझ्या देवांचा विश्वासाचा आहे माझ्या अंतकरणामध्ये धीर. आणि गोविंददादा, तुम्ही आज ज्या गावामध्ये आलेत त्या गावाचं नाव आहे सोनगीर. खऱ्या अर्थानं सुंदर असा योग आला. आणि खऱ्या अर्थानं गोविंददादा धर्माचं काम करत असताना लोक त्रास देतील, लोक वाईट कमेंट करतील. लोकांना घाबरू नका, कारण सगळ्यात नालायक जर कोण असेल ती आपल्या धर्मातील लोक असतात. एक लहान पोरगा खेळत असतो आणि खेळत असताना त्या पोराला हिरा सापडतो. पोरगा तो हिरा घेतो ना, आईचं लक्ष जातं. आईला वाटतं पोराला काय कळतं, हिरा आहे का दगड आहे. आई तो हिरा घेते आणि फेकून देते आणि पोराला सांगते, बाळा तो हिरा नाही तो दगड होता. पोरगा तिथून गेल्यानंतर आई धावत धावत जाते, त्या हिऱ्याला उचलते आणि जोवारीकडे जाते. जोवारीला वाटतं या बाईला काय कळतं, हा हिरा आहे का दगड आहे. जोवारी तो हिरा चेक करतो, तो हिराच असतो. पण तो जोवारी त्या बाईला सांगतो, हा हिरा नाही हा दगड आहे. जोवारी तो हिरा फेकून देतो. ती बाई तिथून निघून जाते. थोड्या वेळानं तो जोवारी त्या ठिकाणी जातो, हिऱ्याला उचलतो आणि हिऱ्याच्या डोळ्यातून टप 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 अश्रूच्या धारी पडायला लागतात. डोळ्यातून टप 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 धारी येतात. त्यावेळेस तो जोवारी म्हणतो, अरे हिरा का रडतोय, तुला त्या पोरानं फेकलं तेव्हा तू रडला नाही, तुला त्या बाईनं फेकलं तेव्हा तू रडला नाही, आणि जेव्हा मी तुला फेकलं तुझे अश्रू का पडतायत. त्यावेळेस तो हिरा म्हणाला की जोहारी दादा, मला त्या पोऱ्यानं फेकलं का, त्याला माझ्यातलं ज्ञान नव्हतं. मला त्या स्त्रीनं फेकलं म्हणून मला वाईट वाटलं नाही का, त्या स्त्रीची बुद्धी भ्रमिष्ट झाली होती. पण जेव्हा तू मला फेकलं तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रूच्या धारी आल्या का, तुला ज्ञान होतं की मी खराचा हिरा आहे, मी असली हिरा आहे, तू माझा माणूस होता. जोहारी दादा, कुणी कुणालाही फेकू दे, पण आपल्या लोकांनी कधी आपल्या लोकांना फेकायचं नसतं हो. आपल्या लोकांनी आपल्या लोकांचा सांभाळ करायचा असतो. अरे जे परधर्माची लोक आहेत ती आपल्या देवांवरशी, आपल्या देवतांविषयी किंवा जो देवा धर्माचं काम करतोय त्याच्यावरती टीका करतील. पण जे स्वतः या धर्मामध्ये जन्माला आली आणि तीच लोक जर गोविंददादांसारखे लोक असे चांगलं काम करतील आणि त्यांच्याविषयी जर टीका करतील, त्या जोवारीमध्ये आणि त्या लोकांमध्ये काही फरक नाही. खऱ्या अर्थानं आनंदाची गोष्ट की गोविंददादा की धर्माचं काम करणं एवढं सोपं नाही. आज या ठिकाणी एखादा नाचणारा रील स्टार जर बोलवला असता तर या ठिकाणी गर्दी माहिली नसती. या ठिकाणी आमचे रवींद्रदादा आलेत, किरणदादा आलेत, ओमदादा आलेत. खऱ्या अर्थानं देवाचं, धर्माचं किंवा देशाचं काम करणं किंवा या गोष्टींवरती रील बनवणं लागत नाही. या गोष्टीला बुद्धी लागत नाही, या गोष्टीला संयम लागतो. तोच मनुष्य देवाचं, धर्माचं, देशाचं काम करू शकतो ज्या माणसांच्या रक्तामध्ये या बापाचं रक्त असतं की हर हर चालूच असतं. असू द्या, ऐका, देवाचं केलेलं कधी वाया जात नाही. मला आयुष्यामध्ये गोविंददादा एक अक्षर आवडलं, प. आपल्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा प्रगट होतो प पहिल्यांदा आपल्या आयुष्यामध्ये प्रगट होतो. आपल्याला जन्म देतो पिता. आपल्या आयुष्यामध्ये दुसऱ्यांदा प्रगट होतो. पिता करतो आपलं पालन. आपल्या आयुष्यामध्ये पुन्हा एकदा प्रगट होतो. नुसता प्रगट होत नाही तर पाय मोडून प्रगट होतो. आणि जास्त आगाऊपणा केला ना आपले हातपाय मोडतो. प्रेम, जिच्यावर होतं तिचं नाव प्रेमिका. कधी कधी प्रेमिका धोका देऊन देते, मग जिच्याशी लग्न केलं जातं तिचं नाव पत्नी. पत्नीपासून ज्याची प्राप्ती पुत्र. पुत्रानंतर जिची प्राप्ती पुत्री. पत्नी, पुत्र, पुत्री यांचं भरावं लागतं पोट भरण्यासाठी माणसाला कमावं लागतो पैसा कमवत असताना माणसाकडून होतं पाप झालेल्या माणसांचं म्हातारपणी होतं पतन झालेल्या माणसांना मरताना होतो पश्चाताप. आणि त्या पश्चातापातून तुम्हा आम्हाला मुक्त करतो परमपिता परमेश्वर. एक दिवस त्या देवाचं अस्तित्व प्रत्येकाला मान्य करावंच लागतं. देवाची भक्ती तुम्ही आनंदानं करा. देवानं या जन्मामध्ये जरी तुम्हाला काही दिलं नाही त्याची परतफेड म्हणून देव तुम्हाला पुढच्या जन्मी देतो. आपण जर कृष्णांचं चरित्र बघितलं किंवा कृष्णांचा फोटो बघितला तर कृष्णांच्या फोटोवरती आपल्याला दिसतो का त्यांच्या डोक्यावरती काय आहे, मोराचं पीस.
तर मोराचं पीस काय, पियुष रामायणातली कथा आहे. ज्यावेळेस प्रभू रामचंद्र सीतामाता आणि लक्ष्मण भैया वनवास करत करत एका जंगलामध्ये आले. दुपारची वेळ होती, उन्हाळ्याचे दिवस होते. प्रभू रामचंद्र लक्ष्मण जंगलामध्ये फिरण्यासाठी गेले. दुपारची वेळ होते, सीतामातेला ताण लागली आणि पूर्वीच्या काळी पाणी पिण्याचं एकच साधन नदी किंवा तलाव. सीतामाता कुट्यातून बाहेर आल्या, आजूबाजूला पाहू लागल्या, कुठं नदी दिसते का, कुठं तलाव दिसते का. जंगल अनोळखी होतं. सीतामातेला नदी दिसेना, तलाव दिसेना. सीतामातेचा गळा सुकत होता. अनवाणी पायानं सीतामाता चालत होत्या आणि हे दृश्य एका मोरानं पाहिलं आणि मोरानं विचार केला सीतामातेची ताण भागवली पाहिजे. मोरानं काय केलं, आपल्या अंगावरचा मोरपीस काढला, जमिनीवरती सोडला. सीतामाता धावत धावत आल्या, मोरपीस उचलला, हृदयाशी घट्ट लावला आणि पुन्हा सीतामाता मोराचा शोध घेऊ लागला. मोर पुढे गेला, सीतामाता धावत धावत गेल्या. पुन्हा मोरानं मोरपीस टाकला, मोर पुढे निघून गेल्या. सीतामातानं तो मोरपीस घेतला, आपल्या हृदयाशी लावला. मोरपीस टाकायचा, सीतामाता मोरपीस उचलायच्या. असा एक एक मोरपीस टाकत 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 सीतामातेला त्या मोरानं नदीच्या तळ्यापाशी आणलं आणि सीतामातेला पाणी दिसलं. सीतामातेनं काय केलं, सगळे मोरपीस घेतले, दाढ जमिनीवरती आदळले आणि त्याच्यावरती पाय ठेवून सीतामाता पाण्याच्या दिशेनं निघून गेली. मोरानं विचार केला सीतामातेची पाण्याची ताण भागवण्यासाठी माझ्या अंगावरचा एक एक मोरपीस मी खर्च केला आणि सीतामातेला नदीच्या तळ्यापाशी आणलं आणि सीतामातेनं काय केलं, माझे सगळे मोरपीस घेतले, दाढ जमिनीवरती आदळले आणि पाण्याच्या दिशेनं निघून गेले. मोर ढसा ढसा रडायला लागला. मोराचं रडणं ऐकून प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी आले आणि प्रभू रामचंद्रांनी विचारलं, मोरा का रडतोयस रे. त्यावेळेस मोर म्हणाला, देवा तुझ्या बायकोला पाण्याची ताण लागली होती, तुझ्या बायकोला नदी सापडत नव्हती, तुझ्या बायकोला नदीपर्यंत आणण्यासाठी माझ्या अंगावरचा एक एक मोरपीस मी खर्च केला आणि तुझ्या बायकोला नदीच्या तळ्यापाशी आणलं. पण तुझ्या बायकोनं काय केलं, सगळे मोरपीस घेतले, माझे दाढ जमिनीवरती आदळले आणि त्याच्यावरती पाय ठेवून तुझी बायको नदीच्या दिशेनं निघून गेली. प्रभू रामचंद्र म्हणाले, मोरा रडू नकोस रे, मोरा रडू नकोस रे. या जन्मामध्ये माझ्या बायकोनं तुला जरी पायाखाली घेतलं ना, या जन्मामध्ये माझ्या बायकोनं जरी तुला पायाखाली घेतलं ना, पुढच्या जन्मी त्याची परत फेड म्हणून मी तुला डोक्यावरती गेलो. पुढचा जन्म श्रीकृष्णांचा, जो देव आपल्या भक्तावरती कधी अन्याय होऊ देत नाही. दादा एवढे श्रेष्ठ आपल्या हिंदू धर्माचे देव आहेत. म्हणून दादा या देवांची भक्ती केली पाहिजे, या देवांवरती आपण प्रेम केलं पाहिजे. दादा ही सगळी लोक, ही खूप मोठी, माझ्यापेक्षा खूप मोठी रील स्टार आहेत ही लोक, यांचे लाख लाख फॉलोअर्स आहेत. ही लोक या ठिकाणी आले. आता माझ्यासमोर बसलेले मी जर तुम्हाला विचारलं तर अमुक जातीचे किती लोक आहेत, 10 लोक हात वरती करतील. या जातीचे किती लोक आहेत, 5 लोक हात वरती करतील. या जातीचे किती लोक आहेत, 7 लोक हात वरती करतील. आपण जर जातीचा विचार केला तर या ठिकाणी एखाद्या जातीचे 10 लोक सापडतील, एखाद्या जातीचे 50 लोक सापडतील, एखाद्या जातीचे 5 लोक सापडतील. पण मी जर असं सांगितलं, जो कोणी हिंदू असेल आपण सगळ्यांनी हात वरती करा, सगळेच हात वरती होतील. दादा जेव्हा जेव्हा आपण जातीमध्ये वाटले जाऊ तेव्हा तेव्हा आपली संख्या कमी असेल. दादा जितना हम बटेंगे उतना हम कटेंगे. दादा म्हणून कुठलाही महापुरुषाचा सण असो, आपण जातीचा विचार नाही केला पाहिजे. दादा आपण मातीचा विचार केला पाहिजे. आपल्या धर्मामध्ये, आपल्या देशामध्ये जेवढे जेवढे महापुरुष जन्माला आले त्यांनी कधी जातीचा विचार केला नाही, त्यांनी मातीचा विचार केला. भो एका माणसानं मोहन भागवतांना विचारलं की भागवत जी इस देश में हिंदुओं की कितनी जाति है, भागवत जी इस देश में हिंदुओं की कितनी जाति है. तो भागवत जी ने कहा था, वो इस देश में हिंदुओं की कितनी जाति इस बात का तो हमें पता नहीं. जी हाँ, इस देश में हिंदुओं की कितनी जाति है इस बात का तो हमें पता नहीं, लेकिन इस देश में पैदा होने वाला कुत्ता भी हिंदू है. दादा इतना तो हमें पता है. आपण हिंदू आहोत भाऊ आणि हिंदू म्हणून आपण जगलो पाहिजे. दादा ज्यावेळेस अहिल्यादेवी होळकरांचा आपण कधी विचार केला आहे का, ठेलारी जो समाज आहे, धनगर जो समाज आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुठल्याही किल्ल्यावरती जा, त्या किल्ल्याच्या खाली जे गाव असेल ना, त्या गावामध्ये सगळ्यात जास्त धनगर समाज सापडतो, ठेलारी समाज सापडतो. आता आपल्याही या सोनगीर गावामध्ये किल्ला आहे, इथं धनगर समाज किंवा ठेलारी समाज असण्याचं कारण काय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी जर कुठल्या समाजाला दिली असेल तो आपला ठेलारी समाज होता, तो आपला धनगर समाज होता. म्हणून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा.
काय होतं राजांचं चरित्र ऐका दादा. एक काळ या देशामध्ये असा होता, वाजवाज सुलतानशाही थय्या थय्या नाचत होत्या. दिवसा ढवळ्या एखादी पोरगी घराच्या बाहेर पडावे, त्या पोरीवरती बादशांच्या गुलामांची नजर पडावे. दिवसा ढवळ्या त्या पोरीला उचललं जायचं, बादशाच्या दरबारामध्ये थय्या थय्या नाचवलं जायचं. त्या पोरीची आबरूची लक्तरे गावाच्या वेशीवरती टांगली जात होते. कोणी वालीत आता उरला नव्हता. अशाच वेळी वादळ फिरलं या सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यामध्ये. शिंदकडच्या जाधवांची मुलगे वेरूळच्या भोसल्यांच्या घराण्यात देण्यात आले आणि शहाजी महाराज आणि मासाहेब जिजाऊंचा विवाह झाला. आणि एके दिवशी मासाहेब जिजाऊ आई भवानी पुढे गेल्या आणि आई भवानीला साखर घातलं. बद्दार उघड, या धर्माचं रक्षण करणारा पुत्र माझ्या पोटी जन्माला घाल, ज्यानं आया बहिणींची आबरू वाचवली पाहिजे असा पुत्र माझ्या पोटी जन्माला घाल. आणि अखेर मासाहेब जिजाऊंची इच्छा आई भवानीनं ऐकली आणि मासाहेब जिजाऊ गरोदर झाल्या. आणि माय गरोदर महिलांना लागतात डोहाळे. जिजाऊंना डोहाळे लागले आणि एकदा सी मासाहेबांकडे आली आणि विचारती झाली, मासा तुम्ही गरोदर आहात, तुम्हाला काय खावंसं वाटतं, तुम्हाला काय प्यावंसं वाटतं. तशा जिजाऊ म्हणाल्या, मला काही खावंसं वाटत नाही, मला काही प्यावंसं वाटत नाही. मग मासा तुम्हाला काय वाटतं. तशा जिजाऊ म्हणाल्या, मला या राजमलातून बाहेर निघावंसं वाटतं, हातामध्ये समशेर घ्यावीशी वाटते, घोड्यावरती स्वार व्हावंसं वाटतं. आणि जे नालायक या महाराष्ट्रामध्ये महिलांवरती अन्याय अत्याचार बलात्कार करतायत त्यांना सरा कापून काढावंसं वाटतं. हे डोहाळे मासाहेबांना लागले म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. व राजांचा जन्म झाला दादा. आतापर्यंत आपण ऐकलं होतं, कोणाच्या पोटातून जर रावण जन्माला आला असेल तर रावणाला ठार करण्यासाठी प्रभू रामचंद्र जन्माला आले. कोणाच्या पोटातून जर कंस जन्माला आला असेल तर कंसाला ठार करण्यासाठी श्रीकृष्ण जन्माला आले. मात्र काहींच्या पोटातून अफजल खानासारखे जरी साप जन्माला आले आणि त्या सापांना टेचण्यासाठी मासाहेब जिजाऊंच्या पोटातून बापांचे बाप जन्माला आले. दादा राजांचा जन्म झाला. दादा राजा जन्माला आले तो दिवस कसा होता ऐका. फाल्गुन वद्य तुतेची पाठ झाली, आकाशाच्या चांदण्या हळूहळू विरघळू लागल्या. प्रभेचे तीक्ष्ण बाण सोडत अंधाराचा विध्वंस करत उषा आणि प्रदूच्या क्षितिजावरती विराजमान झाल्या. पूर्व रंगली, वारा हर्षवला आणि अचानक किल्ल्यावरती आनंदाचा कल्लोळ उडाला. स्वर्गातले देव हातामध्ये गुलाल धरून बाल सूर्याच्या स्वागतासाठी पूर्वेकडे येत होते आणि अचानक किल्ल्यावरती आनंदाचा कल्लोळ उडाला. ढोल तासे नगाडे नववर्षणाई शस्त्रदान आणू लागली. का तो दिवस होता सोन्याचा, तो दिवस होता मोत्याचा. नाही त्या दिवसाला उपमाच नाही. शुभ फळे, शुभ नक्षत्र, शुभ घटिका गेली 350 वर्ष या महाराष्ट्राच्या भोवती घिरट्या घालत होती. शालिवान शके 1551 वर्षी सिंह लग्नावर, हस्त नक्षत्रावर, शिशिर ऋतूत, वद्य तृतीयेला, शुक्रवारी संपूर्ण अंधार पडल्यावर अर्थात 19 फेब्रुवारी 1630 रोजी या महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाला आनंद झाला. कारण 19 फेब्रुवारी 1630 रोजी बापाचे बाप असणारे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. राजांचा जन्म झाला दादा. शहाजी महाराजांकडे आनंदाची बातमी रवाना करण्यात आली आणि बघता बघता राजांचं वय 15 वर्षाचं झालं आणि राजांनी 15 एप्रिल 1645 साली 18 पगड जातीच्या पोरांना एकत्रित केलं. राजे रायरेश्वराच्या मंदिरामध्ये गेले, महादेवाच्या मंदिरामध्ये गेले आणि महादेवाला सांगितलं, महादेवा शिवाजी शहाजी भोसले तुझ्या मंदिरामध्ये प्रतिज्ञा करतोय, या मातीमध्ये कष्टकरी गोरगरीब लोकांचं राज्य स्थापन करेल. आणि आतापर्यंत आपण पाहिलं होतं, आतापर्यंत आपण ऐकलं होतं, महादेवांच्या पिंडीवरती पाण्याचा अभिषेक, महादेवांच्या पिंडीवरती दुधाचा अभिषेक. पण जगाच्या इतिहासामध्ये असं एकच राजे जन्माला आले ज्यांनी रक्ताचा अभिषेक केला. ते राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि महादेवाले सांगितलं, महादेवा आता माझ्या रक्ताचा अभिषेक करतोय, यापुढे माझ्या रक्ताचा नाही तर शत्रूच्या रक्ताचा अभिषेक झाला पाहिजे. राजांनी वयाच्या 8व्या वर्षी पुण्याची जागिरी चालवली. जगामध्ये सगळ्यात कमी वयाचे जागीरदार कोण असतील तर छत्रपती शिवाजी महाराज असतील. एके दिवशीचा प्रसंग होता. छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावरती स्वार झाले, घोड्याला टाच मारली, घोड्यांचा पावलांचा टपटप टपटप आवाज सुरू झाला आणि राजांच्या तोंडावर कानावरती एक रडका आवाज आला, राजा थांबा. राजांनी घोडा थांबवला, पाहिलं कोणी दिसेना.
पुन्हा घोड्याला टाच मारली. घोड्यांचा पावलांचा टपटप टप आवाज सुरू झाला. पुन्हा रडका आवाज आला. राज थांबा. राजांनी घोडा थांबवला. दिसला दूर अंतरावरती एक म्हातारा. डोक्याला टक्कल पडलेली होती. धोतर फाटलेलं होतं. कपडे मळलेले होते. राजांनी त्या म्हाताऱ्याला उचललं. दरबारामध्ये हजर केलं. राजांचा दरबार तुडुंबासा भरला होता. मासाहेब जिजाऊ दरबारामध्ये विराजमान झाल्या होत्या आणि मासाहेबांनी विचारलं, काका काय झालं? म्हातारा धावत आला आणि मासाहेबांचे पाय पकडल्याने सांगता झाला, मासा घात झाला. मासाहेबांनी विचारलं, काय झालं काका? मासा, माझी पोरगी रस्त्यानं जात होती मासा. माझी मुलगी रस्त्यानं जात होती मासा आणि माझ्या पोरीवरती रांजेगावच्या पाटलाची नजर पडली मासा आणि रांजेगावच्या पाटलानं भर चौकामध्ये माझ्या पोरीची आबरूची बेआबरू केली मासा. त्यावेळेस मासाहेबजी जाऊ म्हणाल्या, रांजेगावच्या पाटलाला दरबारामध्ये हजर करा. रांजेगावचा पाटील दरबारामध्ये हजर झाला. राजांनी विचारलं, काका हाच का तो रांजेगावचा पाटील? म्हाताऱ्यानं मान डोलवली. राज, हाच तो रांजेगावचा पाटील ज्यानं भर चौकामध्ये माझ्या पोरीची आबरूची बेआबरू केली आणि कराले राजे. या रांजेगावच्या पाटलानं एका पोरीवरती बलात्कार केलाय. त्या ताईला न्याय भेटला पाहिजे. या रांजेगावचा पाटलाचा चौरंग करा. चौरंग करणं म्हणजे काय? रांजेगावच्या पाटलाचे दोघे हात तोडा, दोघी पाय गुडघ्यापासून खाली तोडा आणि राजांनी सांगितलं, याचं तुटलेलं शरीर एका चौकामध्ये फेका. त्या ठिकाणी कोणी औषध उपचार करू नका. त्या ठिकाणी किडे पडू द्या, जंतू पडू द्या, दुर्गंधी येऊ द्या, रक्त निघू द्या. मावळ्यांनी विचारलं, राज यानं बलात्कार केलाय ना असली शिक्षा का देत आहेत? त्यावेळेस राजे म्हणाले, ज्यावेळेस या रांजेगावचं पाटलाचं धड एका चौकामध्ये फेकलं असेल, तुटलेल्या हाताच्या जागी जंतू खेळत असतील, किडे पडत असतील, रक्त निघत असेल, पू निघत असेल, दुर्गंधी येत असेल, रस्त्यानं दोन लोक चालतील आणि एखाद्याचं लक्ष त्या रांजेगावच्या पाटलाच्या तुटलेल्या हातापायाकडे जाईल, त्या किड्यांकडे जाईल, जंतूकडे जाईल आणि तो मनुष्य बाजूच्या मनुष्याला विचारेल, या रांजेगावच्या पाटलाची अशी हालत का झाली? त्यावेळेस तो बाजूचा सांगेल, या माणसानं एका स्त्रीवरती बलात्कार केला होता. बलात्कार केल्यावर एवढी भयानक शिक्षा होत असेल तर कुणीही आपल्या स्वराज्यामध्ये महिलांवरती अन्याय अत्याचार बलात्कार करणार नाही. त्या दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये एकही बलात्काराची केस झाली नाही. हो राजे, शोकांतिका वाटते. तुमचा एवढा एक नियम राजे, तुमचा एवढा एक नियम जर आमच्या भारत सरकारने राबवला असता तर या महाराष्ट्रामध्ये कोपर्डीसारखी, या देशामध्ये चेन्नईसारखी आणि 2 दिवसापूर्वी डोंगराळेसारखी घटना या महाराष्ट्राच्या मातीमध्ये झालीच नसती दादा. माझ्या राजांनी या महाराष्ट्रामध्ये बाया नाचवल्या नाही भाऊ, माझ्या राजांनी या महाराष्ट्रामध्ये बाया वाचवल्या दादा. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी करतो दादा आणि त्या डीजे लावला जातो आणि डीजे मध्ये गाणं वाजवलं जातं. बाई वाड्यावरती या, राहतो भाड्याच्या घरात. दादा कोण आहे ती बाई? या बाईचा शोध मी लावला. दादा कोण आहे ती बाई? एक काळ्या देशामध्ये असा होता, रस्त्यानं चालणाऱ्या माणसाला पाण्याची सोय होत नव्हती. रस्त्याला चालणाऱ्या माणसाला कुठेतरी पाणी मिळत नव्हतं. त्यावेळेस रस्त्यानं चालणाऱ्या माणसाला प्रत्येक ठिकाणी पाण्याची सोय व्हावी म्हणून संबंध महाराष्ट्रामध्ये जागोजागी ज्यांनी विहिरी खोदल्या आणि माणसांना पाण्याची सोय केली ना, त्या आयल्या देवी होळकर एक बाई होत्या दादा. नेमकं आम्ही वाड्यावरती बोलवतोय कोणाला? ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष या ठिकाणी चालू आहे, त्या छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणाऱ्या मासाहेब जिजाऊ एक बाई होत्या दादा. नेमकं वाड्यावरती आम्ही बोलवतोय कोणाला? दादा एक काळ या देशामध्ये असा होता, स्त्रिया चूल आणि मूल या पदापर्यंत मर्यादित होत्या. या समाजाचा विरोध केला, समाजाचं शेण सहन केलं, समाजाच्या शिव्या सहन केल्या. मुलींना शिकवण्यासाठी जायच्या तर कुठून तरी भिरभिरणारा दगड यायचा, धक डोक्यावरती आदळायचा, रक्ताची चिरकांडी यातनेचा कल्लोळ उडायचा. पण इथल्या महिलांना शिक्षण दिलं ना, त्या सावित्रीबाई फुले एक बाई होत्या ना भाऊ. नेमकं वाड्यावरती बोलवतोय कुणाला? दादा लहान असायचं, झोप लागायची नाही. रात्री झोपताना जी तुम्हा आम्हाला झोपताना रामायण महाभारताच्या गोष्टी सांगायची ना, ती तुमची माझी
आजी एक बाई आहे, नेमकं वाड्यावरती बोलवतोय तरी कोणाला? 9 महिने 9 दिवस ज्या माईनं आपल्याला तिच्या पोटामध्ये वागवलं, आपण माईच्या पोटामध्ये असताना आईच्या पोटाला लाथ मारली, पण मायेनं पोटावरती मायेनं हात फिरवला. तुम्हा आम्हाला जन्म देणारी तुमची माझी माय एक बाई आहे, नेमकं वाड्यावरती बोलवतोय तरी कोणाला? अरे रक्षाबंधनाला जी तुमच्या हाताला राखी बांधते ना, ती तुमची आणि माझी बहीण एक बाई आहे भो, नेमकं वाड्यावरती बोलवतोय तरी कोणाला? देवा ब्राह्मणाच्या साक्षीने आपण 9 फेरे जिच्या सोबत घेतो ना, आणि उभा संसार ज्या मुली सोबत करतो ना, ती तुमची माझी बायको एक बाई आहे दादा, नेमकं वाड्यावरती बोलवतोय तरी कोणाला दादा? आता तरी या गोष्टी बंद झाल्या पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, आणि या महाराष्ट्रामध्ये दर 3-4 दिवसाआड कुठंतरी बलात्काराच्या गोष्टी ऐकायला भेटत आहेत. कधी कधी प्रश्न पडतो आम्हाला, हाच तो जटायू पक्षाचा देश आहे का? एका पक्षाला कळत होतं की प्रभू रामचंद्रांची बायको सीतामाता हिला रावण पकडून घेऊन चालला, सीतामातेची आबरू वाचवली पाहिजे. त्या जटायूला कळत होतं माणसांपेक्षा पक्षी या देशामध्ये श्रेष्ठ झाले, माणसं निर्दयी झाले. अरे एखादी मुलगी, एखादी स्त्री, 100 कुत्रे असू द्या, 100 कुत्र्यांमध्ये त्या स्त्रीला मुलीला सोडा, त्यांच्या आबरूलाही धक्का होणार नाही. पण 5 माणसाच्या झुंडमध्ये आज स्त्री सुरक्षित राहिली नाही दादा. आम्हाला प्रश्न पडतो, आज त्याच ज्ञानोबा तुकोबारायांचा देश आहे का, ज्या महान संतांनी या महाराष्ट्रामध्ये चमत्कार दाखवला, आणि त्याच संतांच्या राज्यामध्ये आपण जन्माला आलो, आणि या राष्ट्राला आपण आता बलात्कार दाखवतोय. अरे थोडी तरी माणुसकी अंतकरणामध्ये ठेवा. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलोय. अरे काय काळ होता, कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला मायेचा दर्जा देऊन राजांनी माघारी पाठवली. त्या शिवरायांचा महाराष्ट्र आहे. 1662 साली एक 32 दाताचा बोकड शाहिस्ते खा ज्यावेळेस या महाराष्ट्रामध्ये आला होता, राजांनी शाहिस्ते खानाची बोटं छाटली आणि राजे त्या ठिकाणून निघून गेले. त्या ठिकाणी एक गोष्ट झाली, सगळी शांतता झाली, आणि एका स्त्रीचा रडण्याचा आवाज सुरू झाला. शाहिस्ते खान धावत गेला. ती होती शाहिस्ते खानाची बहीण, आणि त्याने विचारलं, बहिणा क्या हुआ? त्यावेळेस ती शाहिस्ते खानाची बहीण म्हणते, दादा इथं शिवाजी आला होता आणि माझी मुलगी तेव्हापासून सापडत नाही. मला वाटतं तिला शिवाजीच्या माणसांनी कैद केलं असेल. त्यावेळेस तो शाहिस्ते खान म्हणाला, बहीण घाबरू नको, जर तुझ्या पोरीला शिवाजीनं कैद केलं असेल ना, तर तो छत्रपती शिवाजी महाराज तिची काळजी पोटच्या लेकीसारखी घेईल. हा त्या शिवरायांचा महाराष्ट्र आहे दादा. प्रश्न पडतो कधी कधी, आम्ही त्याच महाराष्ट्रामध्ये जन्माला आलोय का? बघता बघता राजांनी 35 किल्ले स्वराज्यामध्ये घेतले, आणि अली आदिलशाहची आई बडी बेगम साहिबा दरबारामध्ये विराजमान झाली होती. काही कळे ना काय करावं या शिवाजीचं. अली आदिलशाहची आई बडी बेगम साहिबा हिनं दरबार भरवला, आणि दरबारामध्ये तुलुंब मातब्बार सरदार हजर झाले होते. आणि तशी बडी बेगम साहिबा बोलते झाले, कौन कौन है वो तकदीर बुलंद करने वाला, कौन हमारे सामने कैद करके लाएगा सिवा को जिंदा या मुर्दा. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ऐकतात दरबारातील साऱ्या मातबर सरदारांच्या मानाखाली झाल्या. हे पाहून बडी बेगम साहेबाला राग आला, आणि ती रागाच्या भरामध्ये म्हणाली, एक ही सुर्म नहीं मेरे दरबार में जो सिवा को कैद करके ला सकता है. चुडिया पहन लो चुडिया, चुडिया पहन लो चुडिया. एवढा शब्द एका सरदाराच्या कानावरती गेला. उभं राहण्याची इच्छा नव्हती, पण त्याला अपमान वाटू लागला, आणि त्यानं कोपऱ्यातून आवाज दिला, बडी बेगम साहेबा हम लाएंगे सिवा को आपके सामने जिंदा या मुर्दा कैद करके लाएंगे. कोण होता तो? धिप्पाड शरीराचा, रांडळेला ताकदीचा अब्दालीन गाझी अब्दुल खा. साधा सुद्धा नाही बरं तो, 63 बायकांचा धनी. आणि बडी बेगम साहिबा बोलते झाली, बहुत खूप, तू 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 जाएगा मेरे बच्चे. मानाचा पोशाख अब्दुल खानाला दिला, खिलती वस्त्र दिली, आणि अब्दुल खान निघाला. आणि तशी त्याची लाडकी बेगम समोर आली आणि बोलती झाली, हुजूर मत जाओ दगा होगा. आणि तो अब्दुल खान म्हणाला, जो अब्दुल खान पहाड़ ऐसे घुमाता है उस अब्दुल खान को डर बता रहे है. त्यानं आपल्या बायकोच्या कानफट्टीत एक मारली, त्याची बायको जमिनीवरती पडली, ती डायरेक्ट आसमानातच गेली. अशा एक एक करत त्याने आपल्या सगळ्या बायका मारल्या, आणि खान निघाला आला कुठं? तुळजापुरापर्यंत. अरे ज्या तुळजा भवानीला नैवेद्य दाखवल्याशिवाय शिजत नाही आपल्या घरामध्ये पुरण आणि वरण, त्या तुळजा भवानीची मूर्ती हातोड्यानं फोडली.
त्या तुळजाभवानी समोर एक गाय माता कापले आणि अफजल खान आला, पंढरपुरात गेला, वारकऱ्यांना ठार केलं, पंढरीचा पुंडलिक पाण्यात फेकला. राजांच्या कानामध्ये शब्द गरम तेल ओतल्यासारखे पडले, परंतु राजे शांततेने युद्ध करणार होते. राजांनी अफजल खानाला पत्र लिहिलं, खान साहेब, आपण माझ्या वडिलांसमान, मी आपल्या भेटीला येण्यापेक्षा आपण माझ्या भेटीला प्रतापगडावरती यावं. आणि अफजल खानानं कृष्णाजी भास्करला विचारलं, कृष्णाजी क्या करते हो? कृष्णाजीनं मान डोलवली. अफजल खान म्हणाला, चलो प्रतापगड. आणि अफजल खान निघाला आला. कुठं? रडकोंडीचा घाट, जिथं माणूस रडल्याशिवाय पुढे जात नाही. त्या अफजल खानाचं निम्म सैन्य त्या रडकोंडीच्या घाटामध्येच बसलं. आणि एके दिवशीचा प्रसंग होता. अफजल खानाचा शामेना सजला होता आणि एक पपुईवाला आला. पपुया घ्या पपुया. अफजल खानानं त्या पपुईवाल्याला बोलून घेतलं. त्या पपुईवाल्यानं काय केलं? तंबाखू काढली, चुना लावला, तंबाखूचा बार भरला आणि अशी थाप मारली. ती तंबाखू जशी उडाली, त्या पपुईवाल्यानं अच्छे सगळं अफजल खानाच्या शद्रावरती. तो अफजल खान म्हणाला, हुरया पागल तो नाही येतो. त्या पपुईवाल्यानं अफजल खानाच्या पोटाला वरती असा हात फिरवला. हुजूर माफ कीजिए, गलती हो गई. तो पपुईवाला तिथून निघून गेला. पण तो पपुईवाला नव्हता, ते होते गुप्तहेर प्रमुख आमचे बैरजी नाईक. ते बैरजी नाईक राजांना संदेश देतात, राज अफजल खानाला भेटून आलो पपुईवाल्याचं सोंग घेऊन. आणि अफजल खानाच्या पोटाला मी हात लावला, त्यानं आपल्या अंगावरती चिलखत वगैरे काही घातलं नाही. राजांची कुठलीही गोष्ट पूर्ण प्लॅनिंगबद्ध असायची. आणि राजांनी भेटीचा दिवस ठरवला होता 10 नोव्हेंबर 1659 साली. राजांच्या जीवनातला प्रसंग बघा. राजांची पत्नी सईबाई इराणी साहेब या मृत्यूच्या दारामध्ये उभ्या आहेत. 2 महिन्याचं शंभू बाळ आहे. पण छत्रपती शिवाजी महाराज असं म्हणाले नाही, आता नाही युद्ध करायचं, आता शांत बसून घेतो. राजांनी ठरवलं, जगणं मरणं या रयतेसाठी, जे काही करू या स्वराज्यासाठी. आणि राजे अफजल खानाच्या भेटीसाठी जात आहेत. राजाने मासाहेबांचं दर्शन घेतलं आणि मासाहेबांना सांगितलं, मासा, आम्ही अफजल खानाच्या भेटीला चाललो, पण कदाचित आम्ही मेलो तर, आमच्या जीवाचं बरं वाईट झालं तर. आणि तशा करायला मासाहेब जिजाऊ, राज तुमच्या जीवाचं बरं वाईट झालं ना तर ही जिजाऊ समजून घेईल, ही पहिल्यापासूनच निपुत्रिक होती. पण राज, आई तुळजाभवानीचं उसनं परत करा, पांडुरंगाचं उसनं परत करा. राजांनी 10 अंगरक्षक आपल्या सोबत घेतले. राजे आले, पोहोचले प्रतापगडाच्या पायथ्याशी. आणि राजांनी प्रथमतः प्रतापगडावरती आपला पाय ठेवला. का? दुनिया पे राज किया था उन्होंने, क्योंकि जिस्म उनका पोलाद का था. दुनिया पे राज किया था उन्होंने, क्योंकि जिस्म उनका पोलाद का था. कभी किसी के सामने सिर नहीं झुकाया, क्योंकि हिंदों की औलाद था. राजे प्रतापगडावरती आले, अफजल खानाच्या शामेनामध्ये गेले. 5-5.5 उंचीचे देखणे रुबाबदार छत्रपती शिवाजी महाराज एक पाऊल टाकत अफजल खानाच्या शामेनामध्ये आले. आणि अफजल खान कृष्णाजीला विचारतो, कृष्णाजी शिवाजी. कृष्णाजीनं मान डोलवली आणि अफजल खान म्हणाला, शिवाजी राज है, अपनी सारी शिकिया भूलकर इस अफजल खान के गले लग जाओ. आणि अफजल खान राजांना पाहून नुसता हसू लागला. शिवाजी राज, आओ, दुनिया में हुकूमत चलती है अलीउद्दीन शाह की, कुतुब शाह की, निजाम शाह की, मामूली चूहो की नाही. आणि अफजल खान म्हणाला, डरपोक, डरता की वही इतना. आणि शिवाजी महाराज म्हणाले, काही भ्यावे तर प्रभू रामचंद्रांना भ्यावे, आपण आज कशा पायी भेऊ. आणि बघता बघता पहिली भेट झाली, दुसरी भेट झाली. अफजल खानानं दगा केला. राजांची मान आपल्या दावे पगलेमध्ये दाबली. राजांनी ओळखलं, दगा झाला. अफजल खानानं कट्ट्यावर काढली, राजांच्या पाठीत खुपसले. अंगावरचा अंगारा कट्टर फाडला. राजांचे डोळे लाल बुंद झाले, रक्त गरम झालं. काढली वागणके, खुपसली खानाच्या पोटात. काच खानाच्या पोटातून रक्ताचा धबधबा होऊ लागला. खान आरुडी मारू लागला, दगा हुआ रे दगा, दुश्मन ने मेरा कत्ल किया. आणि खान पडला आणि भगवा फडकला. परंतु त्याच वेळेस कृष्णाजी भास्कर कुलकर्णी महाराजांवरती वार करता झाला. कृष्णाजीचा वार महाराजांनी अडवला आणि सांगते झाले, कृष्णाजी हे स्वराज्य मला राजा बनायचंय म्हणून निर्माण करत नाही. 18 पगड जातीचं बालाबरुतेदाराचं सगळ्यांचं स्वराज्य आहे. कृष्णाजी स्वराज्यामध्ये या. कृष्णाजी ऐकायला तयार नाही. कृष्णाजी भास्कर कुलकर्णीला महाराजांनी उभा चिरडला. परंतु त्याच वेळेस महाराजांना मारण्यासाठी धावत होता सय्यद बंडा. सय्यद बंडा महाराजांना मारतो की काय? सय्यद बंडा ज्या वेगानं महाराजांना मारण्यासाठी धावत होता त्यापेक्षा जास्त वेगानं धावत आला. माझा जीवा मारला आणि सय्यद बंडा महाराजांना मारणार तेवढ्यातच
जीवा मालानं सय्यद बंडाला चिरडला आणि त्या दिवसापासून इतिहास पुटपुटला होते शिवाजी महाराज म्हणून वाचले छत्रपती शिवाजी महाराज. दादा, इतिहासातला असा एक काळ होता जिथं लोक मरण्यासाठी स्पर्धा करत होती आणि सगळ्यात जास्त वेगवेगळ्या लेखकांनी जर कुणाचं चरित्र वेगवेगळ्या पद्धतीने मांडलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील. या कालखंडामध्ये बऱ्याच इतिहासकारांकडून असं मत मांडलं गेलं की छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम धर्माला मानत होते. आम्ही विचारलं कसं काय, ते लोक म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा अंत्यसंस्कार हा मुस्लिम रीतीनं केला म्हणून ते मानत होते. कोण म्हणतं? छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रभू रामचंद्रांचा आदर्श घेतला. ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांनी रावणाला मारलं आणि रावणाचा अंत्यसंस्कार जसा श्रीलंकेमध्ये केला जातो त्या पद्धतीने केला, तोच आदर्श महाराजांनी घेतला आणि त्याच पद्धतीनं त्या अफजल खानाचा अंत्यसंस्कार महाराजांनी केला. मागे एक क्लिप गाजली होती, आपण सगळ्यांनी ती क्लिप ऐकली होती. 65 किलोची तलवार वागवतो, त्याचं नाव येसाजी. 4 तासात आग्र्याहून महाराष्ट्रात घोडा आणतो. ही क्लिप आपण ऐकली होती. मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 3 कादंबऱ्या वाचल्या आहेत. असा कुठे उल्लेख नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याकडे 65 किलो वजनाची तलवार होती. आता इतिहासाचा अभ्यास केला तर छत्रपती शिवाजी महाराजांचं मावळ्यांचं वजन किती असेल? जास्तीत जास्त 1.5 क्विंटल. 1.5 क्विंटल असणारा मनुष्य एका हातामध्ये 65 किलो वजनाची तलवार उचलेल. ती तलवार दोघी हातामध्ये उचलावी लागेल आणि तलवार दोघी हातामध्ये उचलती तेवढ्यात बाजूचा शत्रूंनी पोटात तलवार घालून निघून जाईल. बरं, ती तलवार काही 5 मिनिटासाठी उचलायची का? युद्ध 12-12 तास चालायचं, 24 तास चालायचं. म्हणून 6 किलोच्या वरती कुठल्याही मावळ्याकडे तलवार नव्हती. आता माझं वजन 40 किलो आहे चप्पल घालून आणि मला म्हणाले 30 किलो वजनाची तलवार एका हातामध्ये उचल, मी उचलेल? तो पुढं म्हणतो 4 तासात आग्र्याहून महाराष्ट्रात घोडा आणतो. आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये भारी भारी रोड होते, गाड्या होत्या. आज जर एसटीने ठरवलं तर 12 तास लागतात, घोडा 4 तासात येईल. हे सांगणाऱ्या घोड्यांच्या लक्षात आलं नाही. कुणी येतं नाही आम्हाला काही सांगतं. महाराजांनी अफजल खान फाडला, परंतु याच वेळेस आदिलशाही घाबरली आणि मुघलशाही घाबरली. यांनी विचार केला आपण वेगवेगळ्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांवरती आक्रमण करतो म्हणून आपले हार होते. आता वेगवेगळ्या वेळेस आक्रमण करायचं नाही, आता आपण युती करायची. हे दोघी एकत्र आले आणि एका वेळेस महाराजांवरती आक्रमण करायचं ठरवलं. तिकडनं पाठवला तो शाहिस्तेखान, तो लाल महालावरती गेला आणि इकडनं आदिलशाहीनं पाठवला सिद्दी जोहर, ज्याच्या नावातच जर आहे. यावेळेस महाराजांचा मुक्काम पन्हाळ्यावरती होता. पन्हाळा. बरेच लोक म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांना कळलं की सिद्दी जोहर येतोय, महाराजांनी पन्हाळा का सोडला नाही? कारण पन्हाळा स्वराज्याच्या बॉर्डरवरती होता आणि महाराजांनी विचार केला सिद्धीचं वैर माझ्याशी आहे, सिद्धी मला शोधत येईल आणि त्याच्या नजरेला जी गरीब लोक लागतील त्यांना मारेल, तोडेल, फोडेल. राजांनी विचार केला मी इथं बॉर्डरवरती थांबलो, इथं सिद्धी मला पकडेल, मला मारून टाकलं तरी चालेल पण माझ्या स्वराज्याला धक्का लागणार नाही. सिद्धीनं त्या किल्ल्याला वेढा दिला. राजांना वाटलं 15 दिवसामध्ये सिद्धीचा वेढा उठेल. महिना झाला सिद्धीचा वेढा उठेल, 3 महिना झाला सिद्धीचा वेढा उठेना. राजांना काळजी वाटू लागली. पावसाळा जवळ येतोय, शेतकऱ्यांना बी बियाणं दिलं पाहिजे, कर्ज दिलं पाहिजे, पण कधी देता येईल? जेव्हा सिद्धीचा वेळा उठेल तेव्हा देता येईल. परंतु राजांचा गनिमिकावा सुरू झाला. राजे बोलते झाले मी असं ऐकलंय स्वराज्यामध्ये माझ्यासारखा दिसणारा कोणीतरी आहे. अरे शोध सुरू झाला. सापडला नावी समाजाचा पोरगा शिवा काशीत त्याचं नाव. राजांनी शिवा नावीला बोलून घेतलं आणि शिवा नावीला सांगितलं शिवा तुला सिद्धीच्या शमेनामध्ये जायचंय. शिवा तयार झाला. परंतु शिवा तुला माहिती आहे का सिद्धीला कळालं तू खोटा शिवाजी आहे तर. तसा शिवा नावी बोलता झाला. काय करेल राज? मारून टाकेल, दुसरं काय करेल? राजांनी आपले कपडे शिवा नावीला घातले, आपल्या डोक्यावरचा जिरे टोप काढला, शिवाच्या मस्तकावरती चढवला आणि शिवा नावी राजांना विचारतोय राज कसा दिसतोय आम्या? आणि राजे म्हणाले शिवा हुबेहूब माझे प्रतिबिंब दिसतोय, हुबेहूब माझं प्रतिबिंब दिसतोय. आणि राजानं शिवाला आलिंगन दिलं आणि राजांच्या डोळ्यातून अश्रूचा थेंब शिवा नावीच्या पाठीवरती पडला आणि शिवा नावी सांगतो राज या नावी समाजाच्या पोरासाठी तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू राज
माझ्यासाठी रडतायत राजा तुम्ही? राजा एक गोष्ट सांगू का, मी असं 5 वर्ष 50 वर्ष 100 वर्ष जरी जगलो ना तर मरताना शिवानावी म्हणून मरेल, पण राजा आज जर तुमचे कपडे घालून मेलो ना तर मरताना छत्रपती शिवाजी महाराज बनून मरेल. राजा हे भाग्य काही थोडे का? राज माणसं मेल्यावरती रडणारे राजे खूप झाले, मात्र जिवंत माणसांसाठी रडणारा पहिला राजा भेटतोय. राजा लाख मेले तरी चालतील हो, लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे दादा. 2 पालख्या तयार करण्यात आल्या. एका पालखीमध्ये खोटे छत्रपती शिवाजी महाराज, दुसऱ्या पालखीमध्ये खरे छत्रपती शिवाजी महाराज. राजांनी शिवा नावीला सांगितलं होतं, शिवा तुला सिद्धीकडे जायचंय, 2-2.5 तास त्याच्याशी गप्पा हाणायच्या आहेत, तू ये 2-2.5 तास त्याला येडं बनवशील. या 2-2.5 तासामध्ये आम्ही इकडे विशालगडाचा रस्ता पास करून घेऊ. शिवा नावीची पालखी सिद्धीच्या शामेनामध्ये गेली. दोघांच्या गप्पा रंगल्या. इकडे खरे छत्रपती शिवाजी महाराज विशालगडाकडे जाऊ लागले. दोघांच्या गप्पा सुरू होत्या आणि तेवढ्यात घोड्यांचा पावलांचा टपटप आवाज आला आणि त्या घोड्यावरून उतरला अब्दालीन गाझी अब्दल खानाचा पोरगा फाजल खान. आणि तो फाजल खान म्हणाला, हुजूर ये सिवा नहीं हो सकता, मैंने देखा इस सिवा को जब मेरा अब्बाजान का कत्ल हुआ था. सिद्धीला तर घामच सुरू झाला. 2.5 तासापासून माझ्या समोर उभा आहे आणि हा फाजल खान म्हणतो या शिवाजी नाही आहे. सिद्धी धावत गेला. शिवानावींना विचारतो, राजाजी कोण हो आप? शिवानावी म्हणाले, शिवाजी महाराज. सिद्धी म्हणतो, पागल तो नहीं हो गया तू, ये आदमी बता रहा है मैं शिवाजी हूँ. फाजल खान मला, नाही हुजूर, हा जर खरा शिवाजी असेल ना, माझ्या वडिलांच्या वधाच्या प्रसंगी कृष्णाजी भास्कर कुलकर्णीने त्याच्या डोक्यावरती तलवारीचा वार केला होता. हा जर खरा शिवाजी असेल तर त्याच्या डोक्यावरची जखमेची खून अजूनही असेल. शिवानावींच्या डोक्यावरचा जिरेटोप काढण्यात आला. जखमेची खून शोधली गेली, खून सापडली नाही. शिवानावींचं सोंग उघड पडलं. सिद्धीनं तलवार काढली. सच बता कोण आहे तू? शिवानावी सांगता झाला, शिवाजी महाराज. सिद्धीनं तलवार काढली. आखरी बार बुचरा उससे बता दे कोण आहे तू? शिवानावी म्हणाले, थांब, तुला ऐकायचंय कोण आहे मी? जे तुला येडं बनून तिकडे गेले ना ते छत्रपती शिवाजी महाराज होते. और तुम कोण हो? मी शिवानावी. सिद्धीनं 4-5 कानफट्टीत मारून घेतली. सिद्धि म्हणाला, पागल तो नहीं है तो, हे बात मुझे 2.5 घंटे पहले नहीं बता सकता था. आमच्या शिवानं गालामध्ये स्मित हास्य केलं आणि शिवान हवी सिद्धीला म्हणतो, माझ्या बापानं मला एकच काम दिलं होतं, 2.5 तास तुला येड्याला येडं बनवायचं, ते काम मी केलंय. सिद्धीनं तलवार काढली विचारता झाला, भो आखरी बार पुचरा सच बता दे कोण आहे तू? शिवान हवी बोलता झाला, आई कोण आहे मी? अरे जन्माला जरी नावी म्हणून जन्माला आलो असेल, अरे जन्माला जरी शिवा नावी म्हणून जन्माला आलो असेल, पण मरताना छत्रपती शिवाजी महाराज बनून मरतोय. अरे मार, मी आहे शिवाजी. त्या नालायक सिद्धीनं पोटात तलवार घातली, पाठीतून तलवार निघाली. वो आमचा शिवा गेला, या मातीत मेला आणि सांगत गेला, जाऊन सांगा माझ्या शिवाजी राजांना, तुमचा शिवा नावी गेला, या मातीत मेला. नुसता मातीत नाही तर या मातीसाठी मेला. अरे मातीमध्ये मरणारे कैक असतात, पण या मातीसाठी आणि या देशासाठी, या धर्मासाठी मरणारे फक्त हिंदूच असतात. हे सांगत गेला दादा आमचा शिवा न्हावी गेला. इतिहासातला पहिला असा काळ होता जिथं लोक मरण्यासाठी स्पर्धा करत होती. तो काळ म्हणजे माझा छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ दादा. पण आम्ही आमच्या महापुरुषांचा स्वाभिमान आम्ही विसरलो. आज आमच्या महापुरुषांनी आमच्यासाठी काय केलं आम्ही ते विसरलो. परंतु पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण एवढं आम्ही करायला लागलो. आता या डिसेंबर महिन्यामध्ये रवींद्र दादा एक ख्रिसमस डे आपल्याकडे साजरा केला जातो. काय संबंध आहे आपला आणि त्याचा? ज्या सॅन्टाचा आणि आपला घंटा संबंध नाही, परंतु याच डिसेंबर महिन्यामध्ये शहीद सप्ताह म्हणून पाळला जातो. गुरु गोविंद सिंगांचा पूर्ण परिवार या देशासाठी, या धर्मासाठी शहीद झालं दादा. त्यांच्या पुण्यतिथ्या जयंत्या आम्ही साजरा करत नाही आणि ज्यांचा आमचा काही संबंध नाही. अरे या फेब्रुवारी महिन्यामध्ये तानाजी महाराज शहीद झाले. आधी लगन कोंड्यानाचं आणि मगच माझ्या रायबाचं. त्या तानाजी महाराजांची पुण्यतिथी एकही शाळा कॉलेज साजरा करत नाही, पण अनेक शाळा कॉलेजांमध्ये याच फेब्रुवारी महिन्यामध्ये एक डे साजरा केला जातो. 14 फेब्रुवारीला त्या डेचं नाव आहे वेलंटाईन. बरं का साजरा करतो? चेअरमनचा मावसा आहे का तो वेलंटाईन?
आपला आणि त्याचा काही संबंध नाही, परंतु अनेक कॉलेजांमध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो, ती आपली संस्कृती नाही. आमच्या कॉलेजमध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा झाला. एक पोरगा एक पोरगीला फुल देण्यासाठी गेला. त्या पोरीनं फुल काही घेतलं नाही, त्या कानपट्टा माहिती दिली. त्याचं तोंड सुजून गेलं. तो 3 दिवसानंतर त्या पोरीकडे गेला आणि त्या पोरीला म्हणतो, दीदी. ती पोरगी म्हणाल, बोल भाऊ, तुझा काहीतरी गैरसमज झाला, काय झालं? सध्या निवडणुका चालू आहेत, मग मी बीजेपीना कार्यकर्ता आहे म्हणून तुला फुल दिलं. ती पोरगी म्हणाल, दादा तू जसा बीजेपीचा कार्यकर्ता आहे म्हणून मला फुल दिलं, तशी मी काँग्रेसची कार्यकर्ता आहे म्हणून तुला पंजा दिला. हे प्रेम काय दादा? प्रेम 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 दादा. आपण कशाला प्रेम समजतो दादा? या जगामध्ये मायबापांशिवाय कोणीही प्रेम करत नाही दादा. पोरीच्या प्रेमामध्ये पडला आणि आत्महत्या करतो दादा, हे प्रेम नाही दादा. अरे क्यों मरते हो इन बेवफा सलाम के लिए? जी हाँ, क्यों मरते हो इन बेवफा सलाम के लिए? वो 2 गज भी जगह नहीं मिलेगी दफन के लिए. क्यों मरते हो इन बेवफा सलाम के लिए? 2 गज भी जगह नहीं मिलेगी दफन के लिए. सच कहता हूँ यारो, सच कहता हूँ यारो, मरना है तो मरो अपने इस वतन के लिए, मरना है तो मरो अपने इस धर्म के लिए. हसीनाएं भी दुपट्टा फाड़ देंगे तुम्हारे दफन के लिए, तुम्हारे दफन के लिए. मरायचं असेल तर देवासाठी मरा, या देशासाठी मरा, गौ मातेसाठी मरा, या धर्मासाठी मरा दादा. आमचे तानाजी गेले दादा, ते कधी परत आलेच नाही. आणि ज्या दिवसाची प्रत्येक मावळा वाट पाहत होता तो दिवस होता 6 जून 1674 साली. छत्रपती शिवाजी महाराज राजे होणार होते आणि छत्रपती शिवाजी महाराज रायगडाची एक एक पायरी चढत होते. आणि रायगडाची एक एक पायरी चढत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यातून टपटप अश्रूच्या धारी येत होत्या. आणि मासाहेबांनी विचारलं, शिवा आज राजा होतोय आणि का रडतोय? त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, माचा आज राजा होतोय म्हणून रडत नाही. मासाहेबात 32 मनाच्या सोनेरी सिंहासनावरती बसतोय म्हणून रडत नाही. मासाहेब मला आठवतंय, मी प्रतापराव गुजरांना सांगितलं, प्रतापराव गुजर बालोल खानाचं मस्तक छाटल्याशिवाय आम्हाला तोंड दाखवू नका. मासाहेब माझा प्रतापराव गुजर गेले, कधी परत आलेच नाही. मला प्रतापराव गुजर आठवतोय. मासाहेब मी आग्र्याला असताना माझी सुटका सुखरूप व्हावी आणि मी सुखरूप महाराष्ट्रामध्ये पोचावं यासाठी त्याच्या आलातालाकडे 5-5 वेळा नमाज अदा करणारा मदारी मेथर मला आठवतोय. माझा मला आठवतोय आधी लगन कोंड्यानाचं आणि मगच माझ्या रायबाचं माझा तानाजी मालुसरे मला आठवतोय. आणि राजे या महाराष्ट्राचे छत्रपती झाले आणि राजांनी जिवंत असणाऱ्या सवंगड्यांना भरभरून दान दिलं. परंतु ज्याला द्यायचं राहिलं होतं तो मुसलमानाचा पोरगा कोपऱ्यामध्ये आतबीनं उभा होता. राजांनी मदारी मेहतरला विचारलं, मदारी तुला काही हवंय का? मदारी मेहतर म्हणाला नाही. राजा विचारत झाले, काही पाहिजे का? मदारी मेहतर म्हणाला नाही. अरे माग मदारी, तुझे मागशील ते देईल. मदारी मेहतर म्हणाला, खरंच राजा? हो मदारी. आणि तसा मदारी मेहतर म्हणाला, राजा 40 आमदार आणतो, कॅबिनेट मंत्री पद द्या. असं मागितलं नाही. अरे तो मुसलमानाचा पोरगा राजांना म्हणतो, राज काही द्यायचं असेल तर फक्त एवढंच द्या. राजा ज्या 32 मनाच्या सोनेरी सिंहासनावरती बसून तुम्ही या हिंदवी स्वराज्याचा राज्य कारभार करणार आहात ना, त्या सिंहासनाची चादर बदलण्याची जबाबदारी या मुसलमानाच्या पोराला द्या. हो, गद्दार हिंदूंपेक्षा मुसलमानाचा पोरगा आजही आमच्या इतिहासामध्ये श्रेष्ठ आहे. म्हणून त्या दिवसापासून तर आजपर्यंत प्रामाणिक मुसलमानांना आम्ही कधीही नाकारलं नाही. पण काही गद्दार या देशामध्ये राहतात, या देशाला आपलं म्हणत नाही. मागे एक म्हणाला होता, मेरे गर्दन पे चाहे सुरी रख दो लेकिन मैं भारत माता की जय नहीं बोलूंगा. बरेच लोक मला म्हणतात, महाराज या देशामध्ये राहणारे मुसलमान तुमचे बांधव आहेत. आम्ही मान्य करतो, हो माझे बांधव आहेत. मग अकबरुद्दीन ओवैसी तुमचा भाऊ आहे का? मी म्हणतो नाही. लोक म्हणतात, महाराज तुम्ही प्रतिज्ञेचा अपमान करतात. मी म्हणालो, त्याला भाऊ न मानण्यामुळे प्रतिज्ञेचा अपमान कसं काय होतो? लोक म्हणतात, महाराज प्रतिज्ञा म्हणून दाखवा. मी प्रतिज्ञा म्हणतो, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, माझ्या देशावर माझे प्रेम आहे. लोक म्हणतात, थांबा महाराज, भारत तुमचा देश आहे. मी म्हणालो, हो सारे भारतीय तुमचे बांधव आहेत. मी म्हणालो, हो मग भारतामध्ये राहणारे मुस्लिम शीख ईसाई तुमचे बांधव आहेत. मी म्हणालो, हो मग अकबरुद्दीन ओवैसी मुसलमान आहे, तो का तुमचा भाऊ नाही? कारण तो मागे म्हणाला होता, मेरी गर्दन पे चाहे सुरी रख दो मैं भारत माता की जय नहीं बोलूंगा. अरे तो जर माझा भाऊ असेल पण माझा भाऊ माझ्या आईला आईच मानत नसेल तर त्याच्याशी भावाचं नातं कशाला ठेवू?
एक बात गौर से सुनना दादा, ये चंदन की भूमि, वंदन की भूमि, अभिनंदन की भूमि, शिवा की भूमि, राणा की भूमि, पद्मिनी की भूमि, हिंदुओं की भूमि। हिंदुस्तान में रहना है तो हिंदुओं की सुनना पड़ेगा। अयोध्या में राम मंदिर के बाद छोड़ दो दादा, या हर पापी को भारत माता की जय और गौ माता की जय कहना ही पड़ेगा। ये समर भूमि, ये अमर भूमि, हिंदुओं की भूमि दादा। राजे हिंदुस्थानाचे छत्रपती झाले। शिवचरित्र सांगण्यासाठी खूप मोठं आहे दादा, एका तासामध्ये शिवचरित्र संपत नाही। ज्यावेळेस 3 एप्रिल 1680 साली महाराजांचं निधन झालं, महाराजांची बातमी औरंगजेबाला देण्यासाठी त्याचा हेर धावत आला आणि त्या औरंगजेबाला महाराजांच्या निधनाची बातमी कळाली आणि आपल्याला वाटतं का औरंगजेब खुश झाला असेल, तर नाही। औरंगजेब गुडघे टेकून खाली बसला, आपल्या डोक्यावरचा हिरवा किमौस त्यानं जमिनीवरती आदळला आणि त्याच्या अल्लाह तालाकडे नमाजाची प्रार्थना करू लागला आणि सांगू लागला, हे मेरे मालिक, हे मेरे खुदा, इस्लाम के नेक बंदे ने पूरी जिंदगी भर तेरी बंदगी की है, लेकिन आज तक इस्लाम के नेक बंदे ने तेरे पास से खुद के लिए कुछ नहीं मांगा। लेकिन मालिक, आज इस्लाम का नेक बंदा तेरे पास से खुद के लिए कुछ मांग रहा है। मालिक, आज तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना। मालिक, और तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना। आज मेरा दुश्मन सिवा नहीं तो बहु बेटियों की इज्जत बचाने वाला नेक बंदा तेरे दरबार में आ रहा है, तेरे दरबार में आ रहा है। जगाच्या पाठीवरती असा एकच राजा, जे मेल्यानंतर शत्रूनेही चांगलं वक्तव्य करावं, असे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। आजही आम्ही राजांना बोलवतोय, राजे पुन्हा जन्माला या, पुन्हा जन्माला या। कशाला या हो? आमची पानटपरीची उदाडी फेडायला कशाला या दादा? जगामध्ये असे एकच राजा झाला ज्याला लोक पुन्हा बोलवतायत, राजे पुन्हा जन्माला या, राजा पुन्हा जन्माला या। अनेक नेते झाले पण कोणीही बोलवत नाही, असा एकच नेता ज्याला लोक स्वतःहून बोलवतायत। नाही तर बरेच जण म्हणतात मी पुन्हा येईन। असा एकच राजा ज्याला लोक म्हणतायत राजा पुन्हा या। आणि दादा तुम्ही, गोविंद दादा, तुम्ही रायगडावरती चाललात, कधी जर रायगडावरती गेले ना, रायगडावरची पायरी चढत असताना रायगडाच्या पायरीवरती नसमस्तक व्हा आणि रायगडावरती जाऊन त्या रायगडाला विचारा, हे रायगडा सांग ना माझा राजा कसा होता? हे रायगडा सांग ना माझा राजा चालत कसा होता? हे रायगडा सांग ना माझा राजा बोलत कसा होता? हे रायगडा सांग ना माझा राजा ढोलत कसा होता? हे रायगडा सांगशील का माझ्या राजाचा गनिमे कावा कसा होता? हे रायगडा सांग ना माझा राजा प्रजेवरती प्रेम कसा करत होता? हे रायगडा सांग ना माझा राजा आया बहिणींची आबरू कशी सुरक्षित ठेवत होता? हे रायगडा एक उपकार करशील का माझ्यावरती? हे रायगडा एक उपकार करशील का माझ्यावरती? जाशील का माझ्या राजांच्या भूतकाळामध्ये? अरे जाशील का माझ्या शिवरायांच्या भूतकाळामध्ये? आणि करशील का माझ्या राजाचा भूतकाळ ताजा? आणि सांग ना रायगडा कसा होता माझा राजा, कसा होता माझा राजा? अरे या धर्मासाठी कसं जगावं हे आम्हाला शिवरायांनी शिकवलं भो, पण या धर्मासाठी कसं मरावं हे आम्हाला छत्रपती शंभू राजांनी शिकवलं। या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त चरित्र गुणाचं बदनाम केलं गेलं असेल तर छत्रपती शंभू राजांचं दादा। कुठेतरी छावा चित्रपट रिलीज झाला आणि या झोपलेला हिंदू समाजाला जाग आली, अरे माझा राजा कसा होता, माझ्या राजानं धर्मासाठी किती बलिदान दिलं। अरे छावा चित्रपटामध्ये शंभू राजांचे जे हाल दाखवले ना ते 2% पण दाखवले नाही, एवढे भयानक हाल माझ्या राजाचे झाले। शंभू राजा सांगतो आणि थांबतो दादा ऐका, माझा राजा कसा होता। जगमग जगमग रायगढ़ पे घना अंधेरा छाया था, माँ जगदम्बा ने हंसकर अपने अवतार को पास बुलाया था। जिन आंखों ने रची थी स्वराज्य की विचारधारा, जिन आंखों ने रची थी स्वराज्य की आचार माला, माझी जाऊ का पवित्र दामन हाथ छोड़ के निकल चुका था, बिखरा टूटा शंभू राजा अभी अभी संभल चुका था। मैं पूछूंगा कई प्रश्न तुझसे सोच लेना तुम 2 बार, अगर मिले ना उत्तर तुझे तो झूठे तुम्हारे नीति चाल। कोई कहे वैष्णवी राजा, कोई कहे शंभू राजा ना करे नारी का सम्मान, कहने वाले कुछ भी कहे साहब,
जो लिखे नारी की मोहकता उस चरित्र पे क्यों दाग लगे, कदमों से शुरू की नक्शिका फिर क्यों जैनों में आग लगे। कोई कहे वैष्णवी राजा, कोई कहे नशे में धूत युवराज, कहने वाले कुछ भी कहे साहब, हम भी तो एक बात कहे, बुधभूषणम पल्लेना कभी होए खुद शंभु रचित, व्यसनानी नीच सर्वानी भूपति परिवर्जयते। चाहे जितने दाग लगा लो, चाहे जितनी आग लगा लो, जलकर अग्नि भस्म हो जाए, फिर भस्म को कौन जलाए। भस्म का जो श्रृंगार करे वो महादेव का रुद्र शंभो। राजनीति का चक्रव्यूह रचा जा रहा था, गैरों को अपना करके शंभु राजा पछता जा रहा था। इसी वक्त नीति ने उठाया धनुष, इस कदर किया वार घनघोर, ऐसा तीर लगा हृदय में, टुकड़े बिछड़े चारों ओर। रायगढ़ की पन्ना में राजे ने अंतिम श्वास लिया, शिव को लेने महादेव ने प्रस्थान किया। भराए नेत्र सभी के धरती अंबर पवन समुंदर। इसी वक्त मन में कपट की ज्वाला पनप रही थी, अल्पमति गुलछंडों की चाली बड़ी गंदी थी। एक साथ सभी खड़े हो गए बिना कोई शर्म डरे, क्यों ना हम संभाजी को पन्हाला पे कैद करे। पर सरलस्कर सर सेनापति हम भी राव मोहिते बस नामी का पिता, मजाले इनके सम्मुख कोई राजे को हाथ लगाए। सो नारों पे अकेला लोहारी का पिता, दुश्मन भी दुआ करे जब जब नाम सुने सांदी का। खुद औरंगजेब जिक्र करे जब जब हो जले रे जाल बने, इंसान नहीं शैतान हो जो खड़ा है शिवा की ढाल बने। झूठा इतिहास रचा जा रहा था, झूठा इतिहास लिखा जा रहा था। दादा वक्त वक्त की बात है, यही तो हिंदू तख्त की बात है। जितने शत्रु नहीं युद्ध तट पर, उतने तो विभीषण खड़े हमारे कदम कदम पर। फिर हम राव मोहिते ने फरमान निकाला, राजे पद का कारनामा शंभू राजे को दिया। शंभू राजे के मन में इच्छा जागी थी पिता जैसा राजा होने के, लेकिन छत्रपति शिवाजी महाराज वो नाम था जिनमें महादेव की प्रतिमा छलकी थी। इस महादेव के सिंहासन पे बैठना इतना आसान नहीं था, शायद रुद्र से वाकिफ नहीं था। उसी वक्त खांदे पे एक हाथ आया, खांदा सहलाते हुए बोला, राजे तुम वो साचे कविराज कवि कलश कहते हुए। आखिर जिस दिन को रोका गया, आखिर वो घड़ी आई गई। क्षत्रिय घुलाईश्वर सिंहासनाधीश्वर प्रौढ़ प्रताप पुरंदर जानता राजा गणपति छत्रपति चारित्र संपन्न छत्रपति शिवाजी महाराज पुत्र धर्मवीर गौ ब्राह्मण प्रतिपालक संस्कृत पंडित धर्मवीर संभाजी महाराज की। इसी वक्त हरे झंडे ने दक्कन की तरफ रुको मोड़ा था। एक पांडव को पकड़ने के लिए 100 कौरवों ने घर छोड़ा था। एक साथ सभी ने फेंके पासे चलकर शगुने के चाल। आखिर उनके कैद में आ गए दादा मराठों के लाल। प्रसंग खूप मोठा आहे दादा, धावता घेतो राजाला कैद केलं गेलं आणि औरंगजेबाच्या शमेनामध्ये माझ्या राजाला आणलं गेलं। जसा हनुमान जयंतीला आपण हनुमानच्या मंदिरामध्ये जातो ना, जसे हनुमंत लालबुंद झाले असतात ना, तसा माझा राजा लालबुंद झाला होता। अंगाला काटेरी साखरदंड टोचलेले होते, बोचलेले होते। अंगात अशी एक जागा उरली नव्हती जिथून रक्त निघत नव्हतं, असा लालबुंद झालेला माझा राजा। सोबत होते कवी कलश आणि माझा राजा औरंगजेबाच्या दरबारामध्ये आला आणि तख्तासीन झालेला आलमगीर गाझी औरंगजेब आपलं सिंहासन त्यागून शंभू राजांचा पुढे आला आणि बोलता झाला, जब 9 बरस का था तब मिला था हमें आगरा में। तब हमने इससे पूछा था, क्यों रे संभा तुझे हमारा डर नहीं लगता? तब इस काफिर ने कहा था, हमें किसी का डर नहीं लगता, लेकिन हमारी वजह से सबको डर लगता है। लेकिन अल्लाह के दरबार में तू अब नहीं बचेगा, झुक जा हमारे सामने। संभा इस्लाम कबूल है। आणि तसे शंभू राजे कराले, औरंगजेब इस संभा 1000 बार जिएगा, 1000 बार मरेगा, लेकिन हिंदू धर्म नहीं छोड़ेगा। सब तलवारीचा वार झाला आणि राजांनी कवी कलशांना विचारलं, कवीजी कवी आहात आपण, सुचते का एखादी या प्रसंगावरती कविता? आणि कवी कलश कराले औरंगजेबाकडे पाहिलं आणि कवी कलश बोलता झाले, हाथी घोड़े तोप तलवार है, फौज तो तेरी सारी है, जंजीर में जकड़ा मेरा राजा, अब भी सब पे भारी है। सब तलवारीचा वार झाला आणि औरंगजेब विचारता झाला, ए अल्लाह क्यों क्यों पैदा नहीं होता संभा जैसा एक ही शक्त हमारे जनाजे में? अरे का असं पोरग माझ्या घराण्यामध्ये जन्माला येत नाही आणि करायला चावा? अरे औरंग्या तुझ्या पोटी कसा जन्मला संभाजी? स्वतःच्या बापाला मारणारा तू, स्वतःच्या भावाची खुलेआम कत्तल करणारा तू, अरे स्वतःच्या पोरगीला कैदेमध्ये टाकणारा तू, तुझ्या पोटी नाही जन्मला संभाजी? संभाजी तो जन्मलेल सह्याद्रीच्या करड्यावर आणि तुझ्या नरड्यावर। आणि औरंगजेब बोलता झाला, ले जाओ इसे मेरी नजरों के सामने से दूर।
फोड़ डालो इसकी आंखें, इसकी आंखें जलाती हमें बहुत, काट डालो जिबा इसके, इसकी जिबा बोलते हैं बहुत, इसे इतनी दर्दनाक मौत दो, इसका आने वाला पूरा स्वराज्य, पूरी कायनात याद रखे, खींच लो खाली इसकी और खिला दो इन चिल्क हो कुत्तों को, हुकुम की तामील की जाए. आणि शंभू राजांना भांडण्यात आलं हो. आणि औरंगजेबाची पहिली सजा होती माझ्या राजाचे डोळे फोडण्याची. औरंगजेबाचे हबशी हातामध्ये घेऊन आल्या तप्त गरम सळया, धुळ्यांच्या रेषा हवेमध्ये सोडत होत्या त्या. शंभू राजांना कडून चुकलं, डोळे फोडले जाणार होता. शंभू राजांनी मिटले डोळे, डोळ्यापुढे उभे राहिले छत्रपती शिवाजी महाराज. गडकोट, सुराज्य, ज्ञानोबाराय, तुकोबा, पंढरीचा पांडुरंग, महादेव, आई तुळजा भवानी. अरे ज्या डोळ्यांनी घेतलं होतं स्वराज्याचं दर्शन, ज्या डोळ्यांनी केलं होतं बिरबिरते इशार्थ आपल्या मावळ्यांना, ते डोळे राहणार नाही आता, ते डोळे फोडले जातील आता. शंभू राजांनी उघडले नेत्र, डोळ्यापुढे आल्या लालवंद सळया, कुपसल्या डोळ्यात, फिरवल्या गरगर, सळया गेल्या हात हात आणि निघाल्या तेवढ्याच वेगानं बाहेर. डोळे नव्हते रे कोट, उरल्या होत्या काळ्या बुंद खोपण्या, तर्प उग्र वास सोडणाऱ्या. दादा, डोळ्यामध्ये साधा बारीक दगडाचा खडा गेला ना तर 2 दिवस डोळा धरून बसतो, पण डोळ्यामध्ये तप्त गरम सळया गेल्या, किती किती यातना झाल्या असतील. औरंगजेब विचारता झाला, क्यों संभा, इस्लाम कबूल है? माझा राजा सांगायचा, ए संभा 1000 बार जिएगा, 1000 बार मरेगा, लेकिन अपना हिंदू धर्म नहीं छोड़ेगा. औरंगजेबाची दुसरी सजा होते माझ्या राजाची जीभ छाटायची. औरंगजेबाची हबशी हातामध्ये घेऊन आले, घन दंड मस्तकावरती प्रहार केला, पण जबडा उघडे ना. अरे उघडेल कसा? सिंहाच्या जबड्यात घालून हात, मोजलेली दात, ही आमची अवकात सांगणारे छत्रपती संभाजी महाराज आहेत. एकाला युक्ती सुचली, शंभू राजांचं नाक दाबून धरलं आणि श्वास घेण्यासाठी महाराजांनी तोंड उघडलं. तोंडात घातली सांचे दाबले, जीभ ओढले ओढले, एक बिलास जीभ बाहेर आली, सब दिशी तलवारीचा वार झाला, सब जीभ पडली जमिनीवर, थरफडत वळवळत तोंडातून निघाला रे फक्त रक्ताचा पूर. एवढं करून औरंगजेबाचं भागलं नाही. शंभू राजांच्या अंगावरती गरम पाणी टाकलं जायचं, अंगावरचं माऊत साठलं जायचं. अरे जसा मुसलमानाच्या दुकानामध्ये आपण गेलो ना, जसा बोकड चोलला जातो तसा माझा राजा उभा उभा चोलला गेला होता. हे सगळं माझ्या राजानं सहन केलं. कशासाठी? तुमच्यासाठी, माझ्यासाठी, येणाऱ्या हिंदू धर्मासाठी. विचार करा, त्यावेळेस जर शंभू राजे औरंगजेबासमोर झुकले असते, वाकले असते, थकले असते, इस्लाम धर्म स्वीकारला असता, तर विचार करा, महाराजांच्या पाठीमाग सगळ्या स्वराज्याला इस्लाम धर्म स्वीकारावा लागला असता. पण माझ्या राजानं सहन केलं आणि माझ्या शंभू राजाच्या एका एका रक्ताच्या थेंबातून याच मातीमध्ये जन्माला आले हजारो लाखो संभाजी आणि झुंजत राहिले या स्वराज्यासाठी. आणि अखेर याच महाराष्ट्रामध्ये त्या औरंगजेबाची कबर बांधून मग शांत झाले दादा. अरे हर हर महादेवाचा आवाज सुटला, औरंग्याच्याही कपाळाला घाम फुटला, अल्लाह अल्लाह म्हणती पडती सगळे. अरे खरंच माझा राजा अजून 10 वर्ष जगला असता तर औरंग्याने टिळा लावून हिंदू धर्म स्वीकारला असता. दादा, ही ताकद, ही दहशत माझ्या राजाची होती. इथंच माझे शब्दही संपले, माझं चरित्रही संपलं आणि मी गोविंद भाऊंना पुन्हा एकदा आई तुळजाभवानी, छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्यादेवी होळकर माता आपली पदयात्रा करण्यासाठी आपल्याला बळ देवो. एकदा सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं म्हणा, छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. धन्यवाद. सर्वांना जय शिवराय. अतिशय सुंदर, सर्वांच्या हृदयात आणि मस्तकामध्ये छत्रपती शिवरायांचे विचार प्रेरण्याचं काम धर्मव्याख्याते सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण विशाल महाराज वारुळकर यांच्या सुमधुर वाणीतून आपण सर्वांनी श्रवण केलं. त्याबद्दल
आयोजकांच्या वतीने आपले मी आभार मानतो आणि पुनश्च एकदा सोनगीर श्री क्षेत्र सोनगीर पावनभूमीला गोविंददादा राजपूत व कुणाल भाऊ पाटील यांचे व त्यांच्यासोबत सर्व तोलामोलाच्या सहकारींचे पदपर्श लाभले त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो व पुनश्च एकदा आपल्यास आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता करतो. छत्रपती शिवाजी महाराज की